नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे त्याच्या ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे आता तुम्ही बोला काय नक्की एवढा दिवस ब्लॉग नाही काय नाही बोललो. तर मी सुद्धा विचार करतो काहीतरी टॉपिक भेटेल मित्रांसोबत कुठेतरी जाऊ वगैरे, पण काहीच प्लॅन सध्या होत नव्हतं. एक्झाम्स चालू आहेत, आता लास्टचा पेपर बाकी आहे. 14 डिसेंबरला DSAचा लास्टचा पेपर आहे. तर तो झाल्यानंतर मित्रांचं प्लॅन चाललेत गडावर वगैरे जायचं असं. तर ते नंतरचं नंतर बघू. अजून काय मित्रांचं माहिती आहे ना तुम्हाला कसं असतं, प्लॅन करतील एक आणि भलतंच काहीतरी होऊन जातं. सो आता मी म्हणजे आता जस्ट नेरळला चाललो होतो आत्याकडे. सो बोललो की आता काहीच टॉपिक नाही तर असंच एक रॅन्डम ब्लॉग बनवून टाकू. बोललो झाला नीट तर बघू. सो आता चाललोय नेरळला आत्याकडे. एक छोटंसं काम आहे आणि तिच्याकडे किती दिवस गेलो पण नव्हतो. सो भेट होऊन जाईल. आणि बोलत होतो हा आपल्या आयफोनवरचा पहिला ब्लॉग असणार आहे. सो काहीतरी स्पेशल करू बघू. जाताना काहीतरी जर चांगले सीन वगैरे भेटले तर आपण नक्कीच रेकॉर्ड करू. सो येस आता आपला अँड हां वन मोर की मी आज फुल प्लॅन केला होता. बोललो आयफोन पण आला आहे आपला आणि आपला एक ब्लॉगिंगचा एक सेटअपसुद्धा मी केला होता. पण सीन आता काय झालं तुम्हाला दाखवतो बघा. मी पूर्ण सकाळी बसून पूर्ण सेटअप केला होता 15-20 मिनटं. पण सीन असं झाला जेव्हा लास्ट मुमेंटला मी जेव्हा लावायला गेलो डायरेक्ट याचे तुकडे पडले मित्रांनो, बघू शकता. सो आपला मोटर ब्लॉगिंगचा जो काय आता प्लॅन होता तो कॅन्सल झाला आहे. तर आता नॉर्मलच करायला लागेल, कारण नेरळ बोललो इकडून थोडा जास्त लांब, थोडी एक लॉंग ट्रिप झाली असती. सो मध्ये मोटो ब्लॉग वगैरे झाला असता आपला पहिल्या चॅनलवरचा. एक केला होता पण तो अपलोड नाही झाला. मागच्या 26 जानेवारीला 2023ला 24ला काढला होता. पण तो एका हार्ड ड्राईव्हमध्ये गेला आणि नंतर त्याचा डेटा तुटला. सो तो एक मोठा ब्लॉग होता फक्त. आणि त्यानंतर आता काढलेला तर भाईंनी साथच सोडली. तर एक गोष्ट बघायला झालं जर चांगली झाली आहे. नाहीतर आता भाई जर समजा राईडच्या वेळी जर काय झालं असतं तर भाई आपला आयफोनचा आधीच इन्शुरन्स काय नाही भाई, तिथंच पेटी पडली असती. सो झालं ते एक बरं झालं एक मला असं वाटतं. सो येस आता पप्पा तयारी करतायत आणि आपण EVवरती जाऊया आज आपल्या पहिल्या ओलावरती. सो लेट्स गो. ओलासुद्धा रेडी आहे. चार्जर सोबत घेतो. सो तिकडे जर समजा चार्जिंग जास्तच कमी होती का त्याकडे चार्जिंग करू येताना वांदे होतील. नाही तर आज एक डिसॲडव्हान्टेज आहे ओलाचं बघायला गेल्यावरती. चार्जिंग स्टेशन आहेत पण खूप कमी आहेत आणि चार्जिंग टाईम खूप जास्त होतात. असं आपलं बघा ॲक्टिवाला पेट्रोल टाकलं निघली बाई, काय विषय नाही. मित्रांनो आता बोल रेडी झालो आणि आता निघतोय. काय काढायला लागेल स्क्रॅच गार्ड बसून घेऊ पनवेलला. आधी पनवेलला चाललोय, तिकडून मग नेरळला जाऊ. A few moments later. तर मित्रांनो आता सध्या आम्ही आलो आहे पलसत्याला लादी बुकिंगसाठी. आपण टेरेसचं आमच्या घराचं काम चालू आहे तर त्यात थोडी लादी कमी पडलेली आहे. तर तिकडे आलो आहे. आता पप्पा आतमध्ये गेलेत लादी बुकिंगसाठी. सो आता इथून पनवेलला जाणार आहोत आणि पनवेलवरून एक माझा प्रिंटर आहे जुना तो घेणार आहोत. तो आपल्याला घेऊन आत्याकडे जायचं आणि थोडं मार्केटमध्ये पण फिरवायचं. स्क्रॅच गार्ड आणि एक मला कवर घ्यायची आहे हेल्मेटच्या आतमध्ये. बघू आता ती घेऊ आणि जाऊ. पनवेलला आलो होतो आणि आपला एक मेन जो कधीपासून मला पाहिजे होता ती गोष्ट आपण घेतलेली बलक जावा. सो येस इथे भेटला. 2-3 जागा शोधल्या पण पुढे तिकडे नाही वाटला. इकडं आलो आणि आपल्या ओलाला स्क्रॅच गार्ड दोन्ही किती ठिकाणी विचारलं पण काय भेटतच ना. सो आता बघू आता विदाऊट स्क्रॅच. मित्रांनो ज्या कामासाठी आलो होतो ते गेले. आता तलोजा मेडिसीला आपला प्रिंटर इथेच रिपेरिंगला दिलं होतं. आता ते बोललेत की अजून अर्धा एक तास लागेल. तर आता आपण आपल्या पनवेलच्या आत्याकडे थांबूया. आणि हा बघा आपला बलक घालून काहीसा असं लुक येतो. चला आता 1 तास अजून लेट होऊ आता नेरळला. गाडी पण लावलेली आणि आता चाललो आत्याकडे. आता भाई बोलला 1 तासात येतो. आता काय 1 तास झाला तर ठीक. आता भरूनच आपल्याला नेरळला जायला लागेल. तर काय जायचं तर आहे पण जसं प्लॅन केलं तसं कायच होत नाही मित्रांनो. आत्याकडे टोपी हाय. काय काय बोलली मग मच्छीवाला मच्छी
मित्रांनो मच्छीवाला बोलतो श्री ए नाग्या त्याचे केस बघ. मित्रांनो बघा भातचा पण मामाची इज्जत काढतो आता काय बोलायचं आता. त्याला कोणी सांगितलं? नाग्या नाग्या कंचा Meanwhile, बघा आपल्या बहिणीवरती काय वाईट दिवस आले. एक आली ती iOS वापरायची, आता 18,000 सॅमसंगचा सस्ता फोन वापर गरीब ती खराबवाली हिची चुकी आहे. हिचा फोन वापरणं नीट नव्हता. हा बघा हा जो आहे ना iPhone 13 तो तिच्याकडे होता. आले हिने घेतलेला पण काय आता वापरणं नीट नाही. हे गब्बत माझ्या मुलगी असते. जर तुझी मुलगी झाली किंवा ना कळलं मी तुला बघते तुझं आयफोन किती असतं ते. ही आहे ना चपाती बिपाटी लाटताना तो iPhone घ्यायची. बॅटरी फुटली शेवटी. बघा आलेलं आहे आपल्याकडे iPhone 13 दुबई मॉडेल वापरणी यांच्याकडून झालेली. बघा ही बॅटरी डायरेक्ट एवढी फुगली का डायरेक्ट कॉलला नाही बॅटरी फुगली तिची. मी असाच ठेवलाय तो ह्याच्यामध्ये ती आपोआप फुगते. फुटेल मी बी मला चालू आहे काय चालू कसं भाई. one eternity later. तर मित्रांनो आता मी 2-4 फोन फिरवले आपल्या त्या प्रिंटर रिपेअरिंग केलं तिकडे, पण भाई काय तळोजाला गेलं आणि भाई काय यायला मागतच नाही तिकडे. काय त्याचं इम्पॉर्टंट काम आहे तर तो बोलताय खूप वेळ लागेल. तर आम्ही 1-1.5 तास थांबलो होता इकडे आत्याकडे आणि आता विचार केला बोललो तिकडे त्या नेरलच्या आपल्या आत्याला बोललो, एक शब्द देऊन ठेवला की आम्ही येतोय. मग आता परत नाही तर नाही बोलू शकत. त्या भाईने फुल तिकडे रेडी वेडी केला जेवण जेवण. सो गाडी कुठे लावली तुम्ही? सो आता नेरलच जाऊ डायरेक्ट. आता काय दुसरं ऑप्शन नाही. काम तर आपलं राहिलं पण आता एक फेरी मारून घेऊयात. सो लेट्स गो. आणि नेरलला जाताना आधी आपल्या मित्राकडे थांबू. आपल्या ते जो व्लॉगिंग मोटो व्लॉगिंगचा सेटअप आहे तो घेऊन येणार आहे. बघू आता पुढे काय काय होतं आहे. डायरेक्ट पनवेलवरून भातान बाईसाठी आलो आला एवढं खाली पाहिजे वरती पाहिजे तुला काय ठेवू मला वाईड अँगलमध्ये शूट करेल तसं पण. आज फुल एकदम एक्स्ट्रीम टेस्टिंग होईल कारण आता 77% चार्जिंग आहे अजून. आता बघू आजिवलीला गेल्यावरती आईसोबत कॉपीराईट अरे मित्रांनो आता आम्ही आजिवलीवरती आहोत आणि आता पूर्ण सेटअप केलेलं आहे. तर आता मी याला लावतो आणि होप करतो की मोबाईल पडू नये. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आपल्या ओलामध्ये चार्जिंग आहे 73% आणि आपलं टोटल 50 ते 55 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं. बघू आता ओलाची पण एक्स्ट्रीम टेस्ट होईल. नॉर्मलवरती अजून 99 किलोमीटर ट्रॅव्हल करू शकतो. तर बघू आता. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. आता पप्पा चालवतील. पप्पा बोलते मागं बसून बसून दमलं मी चालवतो बोलतो. A
few moments later. तर मित्रांनो आता आपण आलो 4 फाट्यावरती कर्जतच्या. तर अजून किती लांब आहे इथून? हां 10 किलोमीटर. 10 किलोमीटर आहे अजून. बघू आता टाईम तर होणार आहे 2-2:30 वाजता. 2 तर वाजत असतील आता. 2:30 वाजतील होतं खरं. 1:50 झाले आता. बघू आता. काही 5 मिनिटावरती आपण आताच्या इथे आणि गेट लागलेलं आहे. पुरी गर्दी. 10 मिनिटं झाले अजून गेट उघडतो. दुसरी ट्रेन आहे. One eternity later. भाई गर्दी बघा. आजच्या गावात गर्दी आहे का काय आहे भाईचा. हा छपरी गेला भाई सपत गर्दी बघा मित्रांनो. बेकार गर्दी बेकार. गाड्या कुठपर्यंत आल्यात बघा. ओ भाई साहेब भाई गाड्यांची गर्दी बघा मित्रांनो. पप्पाने कंटाळून मामाला शेवटीला फोन केला. बोललो उघडतात कधी. मामा बोलला बघा 4 गाड्या गेल्या की उघडते. आणि नेमकं 4थी गाडी गेली आणि गेट उघडला. या इथं रस्ताच ब्लॉक केला डायरेक्ट. काय विषय. भाई लय महाग आहे रे त्या अंगात. त्या भाई वॅगनरवाल्यानी मागं घेतली पण यांनी थोडी पुढं नाही घेतली. काय विषय समजा ना मला यायचा. तर आपण आत्ताच्या घरी पोहोचलोय. जस्ट काही मीटर राहिलेत बघा. एवढ्या जवळ असून पण आपल्याला एवढा वेळ गेला. लिटरली 20 मिनटं गेली आपली. तर आता पुढून एक राईड मारला की आपण पोहोचू आता आताकडे. बहुतेक आता मागाशी चेक केलं काहीतरी 2:15च्या पुढे झालेले काम. 2:30 वाजले असतील बहुतेक आता. आणि आपण जीवावालाशी पोहोचलो. आपल्या ओलानी साथ दिली आहे बऱ्यापैकी. पण मला जरा रिझल्ट थोडे डाऊन वाटत आहेत ओलाचे. कारण खूप कमी चार्ज खूप डिक्रीज झाली आहे चार्जिंग. लिटरली आता 31% आली आहे. माझं एक इथं चार्जिंग असेल ना का बोर्ड असेल. सो यस मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय. आपली ओलाची जी काही चार्जिंग आहे आता बघू शकता 31% चार्जिंग आहे टोटल. आणि आपण निघालो जेव्हा पनवेलला गेलो तेव्हा आय थिंक इथे 20-25% खाली झाली. आणि 862 काहीतरी आपलं किलोमीटर होतं. आता 922 झालं आहे. सो ओव्हरऑल 70 to 75 किलोमीटर गाडी चालली आहे. ठीक आहे. आणि मध्ये स्विच केलं मी स्पोर्ट्स आणि इकोमध्ये किंवा नॉर्मलमध्ये स्विच करत होतो म्हणून जास्त चार्जिंग डाऊन झाली. सो लेट्स गो. आता आत्ता आपली वाट बघत असते. सो फायनली आपण पोचलेलो आहोत. आज येणार आहे ना किती दिवसानंतर आले. भाई काय भाई गेली काय कुठे. काय रे आपण फायनली मित्रांनो पोचलेलो आहोत. खतरनाक. काय तुमचा गेट आहे. आमचं रे 5 मिनिटं उघडतोय. 2:30 वाजलेत आणि आपण पोचलो आहोत. आता मी पण फ्रेश होऊन घेतो.
तर मित्रांनो आता जेवण घेऊन झालेलं मी मुद्दाम जेवण दाखवलं नाही. खूप मेहनत घेते मित्रांनो. एक लाईक आत्यासाठी झाला पाहिजे. आपल्यासोबत अजून एक युट्यूबर निलेश टोंबरे यांचा सुद्धा चॅनल चेक करा तुम्ही, JJMT टॅटू स्टुडिओ. अजून काय नाही, आता आपण चाललो त्यांच्या इथे शॉपवरती. तुम्हाला शॉप सुद्धा दाखवतो त्यांचा. सो लेट्स गो. मामाच्या शॉपवरती नेरळ स्टेशनवरून लगेच जवळ आहे आपला हा शॉप मामांचा. जर कुणाला टॅटू वगैरे काढायचा असेल तर नक्कीच व्हिजिट करा जे नेरळला किंवा जवळपास राहतात ते. बघा इथे ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. जस्ट स्टेशनच्या खूप जवळ आहे, येऊ शकता इथे. आतून बघा म्हणजे फुल एकदम. आणि त्यांचा हे पूर्ण काय बोलू शकतो आपण आतापर्यंत काढलेले टॅटूंचं कलेक्शन आहे. 22 त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि इथे कुठेतरी तुम्हाला खाली दिसेल असेल चॅनलचं नाव, तर नक्की तो पण व्हिजिट करा. आणि बाकी बघू शकता त्यांचं शॉप खूप सुंदर सजवलेलं आहे. ते त्यांचे आर्ट्स अँड ऑलनी तिथे त्यांचं कलेक्शन लावलं आहे, ते सर्टिफिकेट आहे त्यांचं. आणि इकडे आपल्या महाराजांची चित्र काढलेले खूप चांगला त्यांचं साहित्य आहे. जसं एक तुम्हाला एक शॉर्ट सिनेमॅटिक देतो. तर आपल्याबरोबर आमचे मामा निलेश टोंबरे, तर यांचं एक टॅटू स्टुडिओ आहे. तर मामा ॲड्रेस सांगा तुमचा, जर कुणाला यायचं असेल इकडे जवळपास नेरळला राहत असेल कर्जतला, तर ॲड्रेस काय सांगाल तुम्ही? नेरळ स्टेशनच्या बाजूला आहे, नेरळ बस स्टॉप, गांगुड हॉस्पिटलच्या शेजारी. ठीक आहे. आणि जर कुणाला म्हणजे टॅटूचे ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे? आपल्याकडे ऑल टाईप टॅटू नीट काढून मिळतात. त्याच्यामध्ये पोर्ट्रेट टॅटू, नेम टॅटू, बँड टॅटू आणि ऑल जे आपण जे टॅटू हवे ते कस्टमर टॅटू करून मिळते. ओके. म्हणजे जर कोणता कस्टमर जर त्याचा म्हणजे त्यांनी कुठे मोबाईलवर बघितलं असेल तर सेम टू सेम तुम्ही द्याल त्या? हां, की तुमच्याकडे फक्त प्रीसेट आहेत तेच काढतो तुम्ही, जे म्हणजे कस्टमर सांगेल ते द्याल ना तुम्ही? हो, कस्टमरचे जसं रिक्वायरमेंट असल्या पद्धतीने टॅटू काढून देतो. ठीक आहे. आणि तुमचं काही टायमिंग वगैरे काय वार की कधी असतं अवेलेबल? टायमिंग सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठीक आहे. A few moments later. तर मित्रांनो मामाच्या शॉपवरून आलो आता मी, आणि मामाकडे एक टॅटू आला होता, सो ते बघत राहिलो. बोललो एकदा बघून घेऊ. आणि आता जस्ट एक आईस्क्रीम आणि मला दही घेतलेली, सो आता ती खाऊ आपण घरी निघूया, कारण खूप आधीच वेळ झालेला. आय थिंक काहीतरी 5 नाही 6 वाजायला आलेत. फेस कॅम दाखवला, 6 वाजायला आलेत ऑलरेडी. सो आईस्क्रीम खाऊन पटकन निघूया, आता खूप रात्र होईल. ट्रॅफिक बघू आता. Meanwhile. देखो दोस्तों, नाकाम प्रयत्न के बाद आइसक्रीम सक्सेसफुली अभी हमारी निकल चुकी. अरे हिंदी मराठी ब्लॉग आहे. आत्याचा नाकाम प्रयत्न झालेला आहे. चीर पाड गेम प्ले गावात झाला. मित्रांनो आता आम्ही चाललो आत्याकडून. चल बाय. आता लवकर घरी जायला लागेल, कारण आता वाजलेत 6:15 6:30 झालेत. आणि आता रात्र मोठी असल्या कारणे रात्र लवकर झालेली आहे. सो ओलामध्ये आहे, म्हणजे घरी जाण्यापुरती चार्जिंग आहे, काय विषय नाही. तर आता आपला एक मित्र आहे, त्याला जरा भेटगाठ घेऊ आणि घरी जाऊ. ओ बबले काय बोलतो? बरं आहे. अरे आत्याकडे आलो होतो, आपला मित्र भेटलेला आहे. फायनली नेरळला आलो आणि बायची वेळ आली. काय बोलतो? तर मित्रांनो या मोमेंटला असं झालं की जेव्हा मी वरती पाहिलं बाल्कनीमध्ये, तेव्हा त्याची मम्मी ते उभी होती. सो मी जास्त शूट नाही केलं, त्याला बाय बोललो अँड देन निघालो. तर पुढे व्लॉग बघा तुम्ही. तर फायनली मित्रांनो आता
आईला भेटून आता आम्ही चाललो आता. आईला आग्रह करत होतो मग बोललो आता लई आधी रात्र झालेली आहे बोललो पुढच्या वेळी आल्यावर नक्की आहे. आणि आता डायरेक्ट आता मला असं वाटतं मध्येच काही शूट करणार का नाही. आता लेट झाले खूप आपल्याला आणि रात्र सुद्धा झालेली आहे. सो डायरेक्ट आता घरी पोचू आणि आपला ब्लॉग एंड करू. मध्ये काय झालं ते दाखवेन तुम्हाला, असं काही विषय नाही. चला. One eternity later. मित्रांनो आपण फायनली घरी पोचलेलो आहोत. 6:15 किंवा 6:15 वाजता आम्ही निघालो होतो आणि आता वाजलेत 7:45. 7:45 वाजता मी पोचलेलो प्रॉपर 40ची स्पीड घेऊन. 40च्या स्पीडवरती आलो. तर हा आता ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.